मित्रांनो आबाबा कसं आलेलं आहे आज आपण पुरं रान वेचून घेतलं. आता ट्रॅक्टरनं याच्यामध्ये मोगडा पण मारून घेऊन चालू पा. मोगडा मारून घेतला मित्रांनो. आता कसं आहे माहिती का, पूर्ण पूर्ण रान आपलं एकदम स्वच्छ झालेलं आहे. आता आभाळ पण कसं आलेलं आहे पहा. दुपारा एकदा पाणी पाणी झाला आपल्याला थोडंसं सापक शिपक, आणि आता तिसरा पारा पण आता आभाळ आलेलं आहे. पण आता कसं आहे, उद्या आपल्याला कोणत्या हालतीमध्ये आपली पेरणी करून टाकायची आहे. कारण की डबल पाणी पडला ना, डबल आहे ना, लवकर ट्रॅक्टर येत नाही बाईकडं, चालत नाही ट्रॅक्टर पावसामध्ये, आणि आपल्याला पण पेरणी करता येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्याच्या पेरण्या ओके झाल्या असं. आता रान पाहा कसं एकदम क्लीन दिसतं. सकाळी कसं घाण होती, आता एकदम क्लीन झालेलं आहे. कारण की ट्रॅक्टर चालू होतं आज मस्त जबरदस्त, त्याच्यामुळे काही अडचण नाही आली भैया. मोगडा मारला आपण मित्रांनो. रोट्या हिटर मारतो ना का माहिती का, कारण रोट्या हिटरनं बदा जे पाऊस पडतो ना, त्यांना रान पुरा निब्बर होऊन जातं. आणि मग सोयाबीन पेरल्यानंतर पाऊस पडला की जे पाणी थांबत नाही रानामध्ये, पूर्ण वाहून जातं. त्याच्यामुळं आहे ना रोट्या हिटर नका मारतो. मोगडा वगैरे पाळी जी असते ती पाळी मारायची. ओके, चला आता थोडंफार आपलं राहिलं अजून काम, तेवढं आपण करून टाकू आजच्या आज. मग ताण नाही राहत, आणि उद्या कोणत्या पण हालतीमध्ये आपली पेरणी होऊन जाऊ. मग काय गंगे में घोडे नहागे हमारे, अच्छा होंगे फिर. आणि मित्रांनो असं व्हाव आपली उद्या पेरणी व्हावं लगे पाऊस यावं. ए जबरदस्त थोडंसं खालका का व्हायना, म्हणजे ओलीला ओढ राहील. सगळ्याला शेतकऱ्याला हेच वाटतं बाबा की पेरणी झाल्यानंतर आपलं थोडंसं पाणी यायला पाहिजे मित्रांनो. पण सध्या कसं आहे, सगळ्याच्या पेरण्या चालू आहे. पाणी थोडं 2-3 दिवसानंतर आला पण चालतो. सगळ्याच्या पेरण्या झाल्या म्हणजे टेन्शन राहत नाही. ओके मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.